आंधळ अवस्थेत आधारासाठी फिरतोय तेव्हा माझा संसार संपलाय, माझा वैभव गेलाय. मग सांग देवा, अशा ही नदी नसते तिथे जगून तरी काय होईल? नाही मला जगायचंय. माझ्या जीवनाचा मला शेवटपर्यंत माझं जीवन संपवायचंय. माझ्या जीवनाचा शेवट केल्यानं रौरवाचा मार्ग मिळतो. हे ज्ञात असताना तुझ्यासारख्या राजकर्त्याने आत्मघात करावा, मग सामान्य जनतेने काय करावं रे? पण आता मी जगावं ते कोणासाठी? माझं वैभव गेलं. हा, अच्छा, आपुलकीची माणसं सुद्धा दूर झाली. राजन, मग अशा आंधळ्या अवस्थेत किती दिवस मी जगणार आहे? अरे, सर्व काही जाण्याची जाण शक्ती माझ्यामध्ये असताना सुद्धा आज प्रश्न विचारल्याच्या मुळाचे कारण, माणूस म्हटलं की माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख हे लिहिलंच असतं. पण अचानक लक्षात ठेव, दुःखाच्या लाटांवर मात केल्याशिवाय सुखाचा किनारा माणसाच्या जीवनात केव्हा दिसत नसतो. राजन, तू सज्जन असल्या कारणाने आमची पावलं इथवर आली. मग आज सज्जन तारक जग उदारक विधावले आम्ही कंटील पण केली. याच विधावीला साक्ष देऊन तुझ्या जीवनात आशेचा किरणात मी दाखविणार आहे. माझ्या जीवनात? हो, माझ्या जीवनात तो आशेचा किरण कसा आणि कोण देणार आहे? मी दाखविणार आहे. कोणत्या तऱ्हेनं? एकच राजन, ही काशी ही पुण्यभूमी आहे. या काशी सारख्या पुण्यभूमीत भक्ती कुणाची रे चालते? माझ्या शिवशंकराची होय ना? मग त्यात शिवशंभोचा धावा कर, आळवणी कर, विनवणी कर. माझा आत्मविश्वास आहे, माझा देव कैलासचा त्याग करून तुझ्या हाकेसाठी निश्चितच धावून तुझ्या ब्रह्मवाणीवर विश्वास ठेवू दे माझ्या शिवशंकरा. हे माझ्या पार्वती परमेश्वरा, तेव्हाच तू माझ्यासाठी आलास. होय, पण तेव्हा मला असं होते रे, तुझ्या दर्शनाची तुला पाहावं असं वाटत होतं. पण आता माझा देव आला असताना सुद्धा त्याला मी पाहू शकत नाही. एवढं करे तेव्हा मी कमनशिबी आहे. नाही राजन, तू नशीबवान आहेस आणि म्हणूनच आज तुझा देव तुझ्यापर्यंत स्वस्त
स्थान त्यागून इथपर्यंत आलाय. मला पाहण्याची जिज्ञासा आहे. मग यावेळी तुझी इच्छा हा तुझा देव परिपूर्ण करतोय. हा तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन तुला नेत्र प्रदान करतोय. नेत्र प्रदान करतोय. नेत्र प्रदान. पण मनाच्या ठिकाणी अजून एक तेव्हा नेत्र मला दिलेस काय त्या नेत्रांना आता रे पाहू मी. म्हणजे तेव्हा माझ्या पत्नीला मी नाही वाटू शकलो. याचा अर्थ माझ्या पत्नीचं अपहरण झाले काय म्हणतोयस? तुझ्या पत्नीचं अपहरण नाही ना. महादेव पुढे याच्या पत्नीचं अपहरण केलंय. एका कोणती व्यक्ती आहे? त्याचा त्याग केला. मृत्युमुखाच्या ठाई सामान्य जनता छापून नदी स्थापन केली. तो माझ्या उग्रार सुरू होईल. उग्रासुरानं राजकर्त्याची वाड्या हिला काढावला उग्रासुरानं तुझ्या भारीला कारागृहाच्या ठिकाणी ठेवले. तुझा मोडलेला संसार हा तुझा देव पुन्हा सोडून देणार आहे. अभिवचन माझा तुला आहे. काय नको या अंतराच्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी तयार झाले. या कारागृहाच्या ठिकाणी माझे हाल हजरी केले असतील. संपलं माझा जीवन. माझ्या माग माझ्या सौभाग्य धनाच्या बाबतीत काय झाला असेल कोण जाणे. असं कोणत्या जन्मी पाप घडलं त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून या कारागृहाच्या ठिकाणी मला बंदिवान बांधून ठेवण्यासाठी तयार झाले. आज संपलं माझा जीवन. संपलं माझा जीवन. बाकी बोलत झालं. आकाशातील असंख्य तारे दिखावे आणि त्या ताऱ्यांचा घडाघाती घाव माझ्या मस्तकावर व्हावा. माझी दया नाही काय. शर्मर या कारागृहाच्या ठिकाणी येऊन माझी मुक्तता करा. माझी मुक्तता करा. माझी मुक्तता करा. तुटले
देवा अजूनही काय रे? माझ्या संसारातील बाबतीत नाही मी तुला विचारू शकत, कारण मग तू माझा संसार पुन्हा जोडलास. तरी अजून आनंदी दिसत नाही. एक प्रश्न आहे तुला. कोणता? देव आणि भक्त हे नाते या विश्वात अजरामर राहिलं. मग देवा माझ्या काशीच्या वेळी त्रिचंडी यागाला सुरुवात केली. बरोबर. त्रिचंडी याग म्हणजे पवित्र कार्य रे. होय. मग देवा तो याग करत असताना कुठं मी चुकलोय, आणि म्हणून त्या त्रिचंडी यागात ते विघ्न निर्माण झालं. तेव्हा सांग याला काय कारण, कुठं आम्ही चुकलो. राजन, प्रश्न कुणाला विचारावा? माझ्या देवाला विचारतो. अरे ज्याच्याजवळ उत्तर आहे त्याला प्रश्न विचारायचा असतो. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देवाजवळ नाही. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तुम्ही? होय राजन, तू त्रिचंडी याग आरंभलाय. त्या यागात विघ्न आलो. ते विघ्न आणणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून महादेव तुम्ही हो. काय म्हणाला? त्रिचंडी यागाच्या ठिकाणी विघ्न मी निर्माण केलाय. होय म्हणार्दा उगाच काहीतरी सांगू नको. काहीतरी, कारण आम्ही देवता विघ्नासाठी नव्हे, विघ्न निर्माण करण्यासाठी नव्हे, तर विघ्न संपविण्यासाठी आहोत. महादेव ऐका, ते मी बोलतो ते सत्य करण्याची ताकद माझ्या अंगी. कोणत्या तऱ्हेने सत्य करणार आहे? तुमचं नाव घेतल्याच्या मुळाशी करण. काय? मला सांगा, या विश्वाच्या ठिकाणी देवता अनेक आहेत ना? होय. देवतत्व किती हो? देवतत्व आहे रे. देवता अनेक, देवतत्व एक. देवेंद्र हा देवतत्वातील घटक ना? होय तर. मग देवेंद्रानं आपल्या हाती असणारं वज्र आज मूर्त स्वरूपानं या भूलोकात पाठविलं, आणि ज्या राजकर्त्यानं त्रिचंडी याग आरंभलाय त्याच्यात विघ्न किंवा देवतत्वानं आणलं. काय चुकलं माझं? म्हणार्दा देवतत्वाला खरं बनवण्याचा प्रयत्न या देवेंद्राने केला असेल तर याचा मी त्याला विचारणार आहे. तो सुद्धा या ठिकाणी पाहत नाही. मग स्वर्गाच्या ठिकाणी अतिशय रत्नाला देवेंद्र याला मूर्त स्वरूपाने करायला केलेले कोण रे देवेंद्र? मूर्त स्वरूपाने या कलाकाराच्या ठिकाणी प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो. स्वर करतात असतेवेळी एकाएकी देवतेची हाक. देवा, हा 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी लीन होतोय. अरे आशीर्वाद. देवा, मी माझ्या कर्तव्यात मग्न असतोय. एकाएकी हाक देण्यासाठी आपण तत्पर झालात. याला कारण तुझा तू आहे. तो कसा काय? मला सांग रे. हा? या विश्वाच्या ठिकाणी आम्ही अनेक देवता आहोत. मग दैवी तत्व किती आहे? दैवी तत्व देवा एक आहे. दैवी तत्व एकच आहे. हा? देवता अनेक असल्या तरी दैवी तत्व आहे काय? हो. मग अनेक देवतांचे अनेक भक्त आहेत. मग ते एकाच तत्वाचे नव्हेत का? हो. होय ना? मग हा कोण? हा राजा त्रिलोचन, एक कनिष्ठ भक्त होय. मग हा राजा आमचा भक्त जर असेल, हा? एकाच तत्वात जर मोडत असेल, तर ह्या भक्तानं माझ्या असा काय गुन्हा केला होता? देवा, यानं काय गुन्हा केला असेल? राजकर्ता कुठे चुकला गेला? मग ऐका, काशीच्या पुण्यमय भूमीत या राजकर्त्यानं त्रिचंडी याग आरंभिला. बरोबर आहे. मग त्या यागाचं निमंत्रण सर्व देवदेवतांना दिलं गेलं. ते निमंत्रण दिलं नाही कोणाला असेल तर या 33 कोटी देवतांच्या अधिपतीला. आणि म्हणून तू काय केलं? म्हणून माझ्या हस्ते असणारा वज्र आणि त्याच वज्राला मूर्तवंत स्वरूप देऊन तो याग याने आरंभला. तो याग याचा केव्हाही पूर्ण होता कामा नये असं मी त्याला सांगितलं. इथे तू चुकलास. काय? याला सुद्धा कारण आहे. यागाचं महत्व वास्तविकता पुरेपूर तुला कळायला हवं होतं. ज्याने सत्याची सांगता करून अमर पदाची प्राप्ती करून घेतली, देवतेचा अधिपती म्हणून स्वर्गाच्या ठिकाणी अधिष्ठित झाला, तो देवेंद्र याला त्रिचंडी यागाचं महत्व कळू नये. अरे त्रिचंडी याग म्हणजे काय? रज सत्व आणि तम, ब्रह्मा विष्णू महेश या त्रयदेवतांचा म्हणजे त्रिचंडी याग. मग या त्रिचंडी यागाच्या ठिकाणी त्यानं अमर देवतांची आहुती दिली. अरे आहुती देणं हाच आम्हाला संदेश, हेच आम्हाला निमंत्रण. मग जर अमर देवता तू जर आहेस, एकाच तत्वाचा जर असेल
मग असं का केलास? देवा, आज आपल्या मुखातून त्या त्रिचंडी यागाचं महत्व कळलंय. तो त्रिचंडी याग म्हणजे तुम्हा त्रयदेवतांचा होय. रज सत्व आणि तम. देवा क्षमा असावी. क्षमा? हो, ही पुन्हा केव्हाही चूक माझ्यातून घडणार नाही देवा. हे नरेंद्र, अहंकाराने मंडित झालास. तुझ्या मनाच्या ठिकाणी गर्व निर्माण झाला आणि म्हणून त्या अहंकारानं आज मदानमस्त होऊन हाती असणारा वज्र, त्या वज्राला मूर्त स्वरूप देऊन यज्ञाच्या ठिकाणी विध्वंस करण्यासाठी पाठविलंस आणि शमाची याचना करतोय. मग यावेळी समाज रवी असेल, तुला एकच करावं लागेल. असं काय? ज्या वज्राला मूर्त स्वरूप दिलंय त्या वज्राला स्थिर कर, पुढे हाती धारण कर. देवा क्षमा असावी. माझ्या हाती असणारं वज्र हे एकदा सुटलं ते देवा सुटलं. पुन्हा केव्हा माघारी येऊ शकत नाही. तुला सोडतंय तर मागे घेता येत नाही. म्हणे वादळ निर्माण केलं. अरे वादळ निर्माण केलं, शांत करता येत नाही. वादळ निर्माण केलंय, पण या वादळात अखिल विश्व हरपवण्याचा उपयोगाचा नाही. आणि म्हणून ते कुठंतरी वज्ररूपी वादळ शांत व्हायला हवंय. अगदी खरे. पर्याय कोणता आहे? एक मार्ग आहे. अजून मार्ग आहे? साधा आणि सोपा. कोणता मार्ग आहे? मग महादेव आहे का? मार्ग कधी तर या भक्तांसाठी आणि या विश्वासासाठी वाटण त्या करत, पण वज्ररूपी वादळ सविनाशिवाय राहणार नाही. भक्तांबद्दल आत्मीयता यांना आहे. मग महादेव आहे का? साधा आणि सोपा मार्ग म्हणजे कोणता? कोणता मार्ग? महादेव क्षणाचा विलंब न लावता लवकरात लवकर माझ्या आईला आणि तुमच्या बायकोला हाक द्या. आईला तिला मी हाक देणार नाही. गरज तुम्हाला आहे, तुम्ही हाक द्या. बोलवायचं तुम्ही बोलवा. आईचं नाव घेतल्यावर एवढे रागानं लालगुंड झाले. राजन, आईचं नाव घेता क्षणी यांनी जागा धरली. हे गंभीर झाले. तू चिंता करू नको. हे जेव्हा जेव्हा गंभीर होतात तेव्हा तुम्हा भक्तांसाठी नारद खंबीर आहे आणि मी खंबीर असताना तुम्ही काळजी करू नका. मग आता प्रश्न पडला, हे एवढे गंभीर झाले आणि जागा का धरली? जागा धरा. तुम्ही बोलू नका. आता मी सर्व काही बोलू. तुम्ही ऐकत राहा. फक्त जागा का धरली याच्या मुळाचे कारण आहे. तू एक राज करताय. मृत्यू लोकात लाख प्रजा तुझे. तू प्रजेत फेरफेटका मारत असताना कुठं ना कुठे तुला भांडण हे आढळून येतं. नक्की राजकर्त्या म्हटल्यावर भांडण मिटविणं तुझं कर्तव्य. तू यशस्वीरित्या ते पाडतोय. हे मृत्यू लोकातच नाही, हा भांडणातील एक प्रकार इकडे सुद्धा चाललाय. काय म्हणाला? तुला वाटत असेल मृत्यू लोकात भांडण होतं, तसं नव्हे. स्वर्गात देवतांचं भांडण होतं. आज आईचं यांचं कडाक्याचं भांडण झालं. म्हणजे नवरा बायको इकडच भांडण होतात असं नाहीये. नाही, तिकडून सुरुवात होते. भांडणाचे परिणाम आहे. मित्र हात देणार नाही. गरज तुम्हाला, तुम्ही हात जोडा बोलू. आम्हा भक्तांना गरज आहे ती पर्यायी आपली आणि आमच्या आईची आहे. आई आलावीला संकट दूर होणार नाही. मग तिला तुम्ही हात द्या, मी नको. पण आई जर आली तर तुम्ही गेलात तर अखेर आमच्या भक्तीला अर्थ काय राहिला? काय? आम्हाला दोघांची गरज आहे. आम्हाला दोघांची. आम्हाला भक्तासाठी हे होणार कसं? आईला हात देणे कर्म प्राप्त आहे. काय? आई आली नसेल तर संकट दूर होणार नाही. यासाठी आम्ही काय मरायला तयार आहोत. काय राजन, हे मतप्रिय भक्ता, मी तुला जीवदान दिलाय, असं तुला मरू देणार नाही. मग आई जर आली नसेल तर भद्रापरी संकट कसं दूर होणार आहे? मग आईला बोलवण्यासाठी, कारण ज्यावरती तुमचं भांडण झालंय तुम्ही बोलवत नाही तोपर्यंत आई येऊ शकत नाहीये. आईला तर यावं लागेल. हे राजन, मला माझे प्रिय भक्त आहेत. भक्तांसाठी मी वाटेल ते करेन. महादेव सणाचाही विलंब न लावता याही नारळा भक्तांसाठी तुम्ही बोलूच नका. तुम्ही जेव्हा गंभीर झालात तेव्हाच मी ओळखलं. आता काय म्हणताय तुम्ही? माझ्या भक्तांसाठी मी हाक दे. आईला हाक देणार. होय तर
सांगूच नका. मला भक्त प्रिय आता भक्तांसाठी तुम्ही हाक देत नाही, तर तुमची गेलेली बायको पुन्हा यावी म्हणून हाक देता. नाकावर मारे. ओ बायकोचं प्रेम आहे. बायको बायकोची गरज नाही, नाही. पण आले ना संकट हा. माझ्या भक्तांच्या भक्तांसाठी हाक देणार. म्हणून हाक जरा थांबा, माझं बोलायचंय. माझं बोलून होत नाही तोपर्यंत तुम्ही जागा सोडायची नाही. सगळी घोटाळा करतोय. घोटाळा मी नाही, घोटाळा तुम्ही केला. सारे घोटाळे. ओ महादेव, आईला बोलवायचंय, पण कसं हस्त जोडावे लागणार. मी हात देतो, हस्त तुझो. आम्ही जोडून आई येणार नाही. मी हात जोडणार नाही. जोडणार नाही. भक्तांचा विचार करा. पहा कसे उभे राहिले. महादेव याच्या कर्माची फळं हे भोगतायत, यांचा विचार करायचा. आता नंतर विचार करूया. हस्त जोडा, आईला हात द्या. म्हणणार यावेळी भक्तांचा विचार करून फक्त एकदा रे बायकोला हात देते. फक्त एकदा जोडतोय, जोडतोय. मी हस्त जोडतोय. जोडा जोडा. पण माझ्या भक्तांसाठी हो, हे कुणाला शिकवू नको. हे कोण तुला सवय आहे. सांगितल्याशिवाय मी हस्त जोडतोय. हे काय? अरे जोडतोय ना, कधी जोडले नव्हते ना. हे ना, चला हात द्या. द्या तिला. ए गिल्लाय. हस्त जोडा. होय रे. बोला ना. मी इथे येण्यासाठी माझ्यासाठी कोणी कोणी हात जोडले रे? बघतो ते सदैव लिहिणच आहे. तुझं का मी आई हात जोडले. तुझ्या जो पर्याय नाही हात जोडूनच उभा. आई तुला नाही मी सदैव लिहिण असतो. गंमत आहे गंमत. ओ महादेव, शुभमंगल आशीर्वाद. आशीर्वादाची गरज नाही. आशीर्वादाची गरज नाही. आई आली. नमस्कार. हो आई आली. हस्त कोणी कोणी जोडी आली तर आली. तुम्ही जोडीले कुणी आई शिल्लक राहिले. मला म्हणतात कोण? देवादिदेव महादेव म्हणतात मला. आणि तू म्हणतोय हात कोणी जोडले? कुणाला जोडले? आईला. बायकोला. चुप रे. मी ना हस्त जोडले. पहिले नरदा हिला मी हस्त जोडले. आता काय करताय? आता हस्त जोडत नाही, ही जोडाक्षर जोडते. पण काही म्हणा, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली ना. तुला काय वाटलं? तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण केली. तुम्हाला काय वाटलं? बायकोला हात जोडले. मी हात कुणाला जोडले? अरे मी जोडले असते कुणाला? अरे आधी माया, आधी शक्ती, विश्वजननी म्हणून जी नटली गेली, जिच्या उदरी अमात्र देवतांचा स्कंद, तिला मी हस्त जोडले रे. तिला हस्त जोडले. तीच तर तुमची बायको आहे हो. होय ग. ते काय सांगायला होय? तुला म्हणूनही नाही मग बोलतेस का? पण हे का घडलं, कशासाठी घडलं हे तुला ज्ञात आहे.
जाणते मी बोले ना तुमचं आणि माझं भांडण हे एक निमित्त होतं. या विश्वाची जननी आहे, तुम्ही विश्वाचे देव आहात. अर्थात तुम्ही मला हात जोडावेत आणि तो मोठेपणा मी घ्यावा असा त्याचा अर्थ नव्हे. माझं स्थान आहे ते तुमच्या पवित्र चरणापाशीच आहे. तुमच्या पवित्र चरणाची सहचरणी म्हणून मी या विश्वाच्या ठिकाणी नटले, तुमची अर्धांगिनी म्हणून नटले. त्यावेळी तुम्ही मला हात जोडावेत हा मोठेपणा मी कधीही घेणार नाही. पण आज एकाग्रतेने तुम्ही मला आळविलात. काय संकट उडवलं? आई ऐकून आज या विश्वाच्या ठिकाणी जाऊ दे तू शांत. आई वज्राचं उन्मत्त झालाय किंवा भक्तांना चढण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. त्याला शास्त्र वज्रासूर चिंता करू नका. वज्रासुराच्या पुढे जर का संकट आलं असेल संकटात निर्माण करण्यासाठी नाही कसं आहे तुझं काही ते झालं असेल तर पुढे. अरे झालं काय? तुला कर्मने मरशील तिकडे. इकडे मी म्हणणारा नाही रे. इकडे तुला म्हणून सांगतोय आई आली. आई अष्टभुजाधारी जिला 8 असतो आणि तू फक्त हे 2च असतं. ते सुद्धा हलवत एक लक्षात ठेव. या 2 हातानं काय केलं ते ऐकून घे. हे 2 असतं जसं हलवत आला तसं हलवतच झालं. कदापि नाही. वेगवेगळं मारणार. ओळख करून देतो. ओळख इकडे पाहिलं शंभू महादेव. शंभू महादेव. इकडे पहा. इकडे पहा. शंभू महादेव. ए महादेव इकडे पहा. पाहिलं दिसत नाही रे. दिसत नाही. नेत्र आई उभी आहे. इकडे पाहिलं काय झालं का? काय पडलंय तिथं? राजकारत्याचे डोळे मी दिले. काय बोलले तू दिले मी. तिला तुम्ही ए, मग तिला कुणाच्या बोलणार? तुझे फुटतील. तुझे फुटणार आहे. कुणाचे डोळे मी फोडणार आहे. काही क्षण बोलत नको अशीच राशा. मी सुद्धा असं मग आपल्याकडे मरणार नाही. पाहूया काय काय मी विचारतोय काय. आया होऊन जाऊ. होऊन जाऊ विचारतोय. आलास कुठून तू आता? कुठून झोपला होता तू जागा होता. तुला नेत नाही मी कुठून आलो. म्हणून तर विचारते मृत्यूलोकाच्या ठिकाणी काय करत होता मृत्यू लोकात? काय करत होतो? राजकारणाच्या डोळे मी बोल. हो पराक्रम केले. ही जबाबदारी तुझ्या माती कोणी दिली? पाहते पहा देवेंद्र महाराज. नरेंद्र डोळे फोडण्याची. मग डोळे फोडण्याची जबाबदारी दिली नाही. त्रिचंड याग या राजकर्त्याने आरंभ लावला. त्या त्रिचंड यागाचा विनाश कर देवेंद्र महाराजांच्या. तेवढंच करायचं आणि माघारी यायचं. नुसत्या उठाटवी करायची काय गरज? काय उठाटा केले मी? हा काय उठाटा केले? आता इथं आलास तिथं काय केलंस तू? काय केलं? लहान लहान बालकांना तू आपल्या वर्चस्व दाखवतोय. माझा स्वभावच तसा आहे. हा. माझ्या गावाला का सारी पृथ्वी नदी आदर्य आहे. पृथ्वी हजारते आम्ही स्थिर आहोत ना. तुम्ही नाही याच्या प्रकृतीत बिघडतात. माझ्या प्रकृती बिघडणार जन्माला यायचं आहे रे. मी प्रत्येकाच्या प्रकृती बिघडणार आहे. हो आणि तू जर याच्या रीतीने धावून आले तू काय करणार? माझं काय करणार ते सांग. हे तुला दाखवू की अगं दाखव. सांगू नका. दाखव काय करणार तू. अरे पण तुम्ही दाखवणार त्या अगोदरच तू मरणार आहेस. तू पाहणार कसा? मारणारा नाही. मरण हा शब्द विसरूनच झालं. आता तू काय ठरविलंयस? काय पुढचा विचार काय केलाय? पुढचा विचार अजून ठरवायचा आहे. झालं की झालं? ठरवायचा आहे. हा पाहतोय ना पुण्याचे डोळे फोडणार आहे. त्याच्याकडे जायचंय की माझ्याकडे जायचंय? त्याला मी पहिल्यांदाच सांगितलं
ज्यावेळी मूर्त स्वरूपात मला इथं बोलवलंय पुनश्च मी येणार नाही. आता पुनश्च मी काय जाणार नाही. म्हणजे तू तू हाताबाहेर काय गेलेला ठरवलं ते मला सांग. तू हाताबाहेर गेलेला आहे. आता बाहेर मी केव्हाच गेलो. ते तुझ्यासाठी उपयोगाचं नाही. हा? अगं, जी व्यक्ती हाताबाहेर जाते ना हा. तिचा विनाश काळ जवळ येतो हा? आणि तो आज तुझा जवळ आलाय म्हणून तू उन्मत्तपणाने परत जातो. हा. पण प्रामुख्यानं सांगते जर माझ्या वाटेला येशील तर तुला असे मार्ग मी दाखवीन हा? कुठल्या मार्गाने जाऊ आणि कुठल्या मार्गाने राहू हा प्रश्न तुझ्यासमोर आहे. अगं, तुझ्या वाट्याला इथं मी कुठून कुठं मार्ग करत इथपर्यंत आलोय आणि या विचारानं जर मार्ग मी जर का दाखवला असेल तर झोपलं असेल तर जागा करून इथं घेऊन येईल. कुणाला कुणाला? माझ्या सानिध्यात कित्येक जण आहेत. हो? हा, त्यांच्यावर भरोसा आहे तुझा बरोबर आहे. ते तुला साथ हे देतील. तुझ्यामुळं आई तू त्यांना साथ देते म्हणून त्या उड्या मारताय. हो? हो. याचं कसं झालंय कुठेही जाऊ कुठेही राहू कुठेही खाऊ काही पिऊ आणि जागा मिळेल तिकडे झोपून राहू. काही काढ तू काय करतो. ती मला भ्रमंती असते. अरे तुला म्हणतात को सपाट पायातला पाहतली खाली वाकून आग लाव्या टोप माऱ्या उभ्या शेडीच्या नक्षत्रा आई आली म्हणून हे दाखवतोय. बघ, आता खरी मी आग लावली ए, नारदा! चिंडी टाकली आहे. इथं तुझं कसं चालून जातंय रे. कुठे? नाताच्या अरण्यात तू एकदम माऊ होत आहेस रे. नाताच्या अरण्यात आहा तुझ्या सानिध्यात होता रे. तिथं एवढं तू काय करत नव्हता. पण माझ्या लगेच सामर्थ्य आहे. तिथं नाताच्या वाचावं आक्रमण केलं. तिथं जाऊन सुद्धा आक्रमण केलं. एवढं पण हे अरण्य सोडतात हे मृत्यू लोक जागी पात्रात आहे कुठे. मृत्यू लोक तू सांगत आहेस कुठे. मृत्यू लोकांच्या ठिकाणी मग अशी म्हणाला मृत्यू लोकात नाही स्वर्गात. ए! डोक्यावरती तुला पडला. काय झालंय? देवताच्या सानिध्यात तुझ्या मृत्यू लोकात आलोय. तो हलकला माझा आहे. आज माझा आजचा दिवस तुझ्या जीवनातील शेवटचा काय दिवस. ते अजून काय काय आहे ते अजून हाताने होऊन जाऊ. पुढचं काही ते मला सांगू नको. वज्रासूर हा? ठीक आहे जशी तुझी इच्छा. हा? पण आज माझाही नाविलाज होतोय हा? म्हणून तुला सांगून जर ऐकत नसेल तर आजचा दिवस तुझ्या जीवनातील शेवटचा दिवस आहे. आणि कोणता शेवटचा दिवस हे मला प्रत्येक सैनिक दाखवून काय हिंमत लागून गेली आहे तुझी. अरे ज्याने ज्याने आतापर्यंत विश्वावर आमच्या भक्तांवर संकट आणले त्या संकटाचं निवारण करण्यासाठी जगाच्या तत्पर झाली. तू एक वज्र आहेस. वज्र म्हणजे काय. काय आणि तू सांगतोय वज्र आहे काय ते तू सांग. अरे वज्र म्हणजे एक अस्त्र आहे. त्या अस्त्राची योग्यता तू स्वतः असून तुला कळली नाही. तू ताकदवर आहेस पण त्या ताकदीचा गैरवापर केलास आणि म्हणून आज अडचणीत आलास. आणि ताकदीचा जर उपयोग जर नाही केला असता तर माझ्या नावाला किंमत राहिली नसती. हो अशा मार्गानं फार दिवस टिकाव धरून राहू शकणार नाहीस तू. हे क्षणिक सुख आहे आणि त्या क्षणिक सुखाला पळून जाऊ नको. विश्वाची जननी आहे सांगून जर ऐकत नसतील तर आज शेवट अटळ आहे.
तर मी असणार आहे वज्र. आज ही विश्वाची आणि आदिमायादी शक्ती त्या विश्वाला सगळा काही पार करण्यासाठी आज मी तुला गिळंकृत करते. आई, आज विश्वावर आलेलं संकट तू दुरापास्त केलं, या वचनाला गिळंकृत केलं. मग आई, या विश्वाच्या ठिकाणी त्याचं महत्व राहणार नाही. ठेवणार आहे. कोणत्या प्रकारे? वज्रासुराच्या रूपाने ज्या विश्वावर आम्हा भक्तांवर आम्हा देवतांवर संकट आलं, त्या संकटाचं निवारण करण्यासाठी मला हे ते रूप धारण करावं लागलं. ते वज्र मी गिळंकृत केलं आणि म्हणूनच या माझ्या रूपाला वज्र गिळंकृत केल्या कारणानं वज्रेश्वरी देवी म्हणून या पुढे सारेजण ओळखतील. वज्रेश्वरी देवी म्हणून सारेजण ओळखतील. या विश्वाच्या ठिकाणी वज्रेश्वरी म्हणून या नावानं तुझी गणना केली जाईल. पण आई, असं जरी असलं तरी अजून संकट दुरापास्त झालं नाही. त्यानं तुझ्या पल्लवाला हात घातला, तुझ्या उघडा काय करतोय? आईला भेटायचं. आई ज्या दिवशी तू माझ्या पल्लवाला हात घातला होता त्याच वेळी तुला मी शेवट करू शकले असते. पण इंद्राकडे असणारं वज्र, ते अस्त्र, त्या अस्त्राची जोड तुला मिळाली होती म्हणून तू ताकदवर बनला होतास. पण उग्रासूर, आज तुझी अर्ध्या ताकद मी कमी केली. ते वज्र मी गिळंकृत केलंय. अर्धी अधिक ताकद तुझी संपली आहे. तरी सुद्धा डगमगणार नाही. डगमगावं लागेल. इथं जो आलाय जिवंत असेपर्यंत तुझ्याशी धुंद दे. मला सापायचंय. माझ्या अंगावर मध्य शेवट झाला. भक्तांचा रक्षण झालं. आमचा पुढील शेवट झाला.